सदाभाऊ खोत यांच्याकडनं राऊतांचा घर कोंबडा असा उल्लेख। राऊतांनी राज्यात आग लावण्याचे धंदे बंद करावे तसं खोत यांचं वक्तव्य। आरोग्य कर्मचाऱ्यांची बेमुदत संपाची हाक। बदल्यांच्या निर्णयाविरोधात संपाची हाक, तर 18 सप्टेंबर पासून बेमुदत संपाचा निर्णय। शुक्रवारपासून कांद्याचे कंटेनर कस्टम हाऊसमध्ये सडकले। कांदा निर्यात मूल्य रद्दच्या निर्णयाबाबत अंमलबजावणी नाही। दिल्लीतून अंमलबजावणी न झाल्याचा फटका। धनगर समाजाचं राज्यव्यापी आमरण उपोषण सुरूच। मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा फिसकटल्यानंतर समाजाची बैठक। बैठकीनंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंड, ओडिशा आणि गुजरातच्या दौऱ्यावर। अनेक प्रकल्पांची करणार पायाभरणी। पंतप्रधानांचा 3 राज्यांचा 3 दिवसीय दौरा। नाशिकमध्ये विसर्जन मिरवणूक मार्गावरील वाहतूक उद्या बंद। मुख्य मिरवणूक मार्गावर वाहनांना प्रवेश बंदी। वाहतूक शाखेकडून मार्गात बदल। बीडच्या गेवराईत 18 तलवारी जप्त। पाडळशिंगी टोलनाक्याजवळ बाईकवर तलवार घेऊन फिरणारा भगवान पवार पोलिसांच्या ताब्यात। पुढील तपास सुरू। सांगलीमध्ये रेशनच्या तांदळामध्ये निघाल्या अळ्या। यशवंतनगरमधील रेशन दुकानातील प्रकार। ग्राहकांनी विचारला रेशन दुकानदाराला जाब। मुस्लिम मतदारांची नवीन नावं मतदार यादीमध्ये नकोत। कोल्हापुरातील शिंगणापूर ग्रामसभेचा वादग्रस्त ठराव अधिकृत नसल्यानं अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। रायगडच्या कर्जतमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि पक्ष आणि राष्ट्रवादीला धक्का। अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश। आमदार महेंद्र थोरवेंच्या नेतृत्वात केला पक्षप्रवेश। राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता। निवडणुकीच्या तोंडावर सरकार कर्जमाफीचा निर्णय घेणार। ज्येष्ठ मंत्र्याकडून शेतकरी कर्जमाफीचे संकेत। भावना गवळींनी साधला शेतकऱ्यांसोबत संवाद। सोयाबीनला 6,000 पर्यंत भाव मिळावा। मुख्यमंत्र्यांकडे करणार मागणी। भावना गवळी यांचं मालेगावातील शेतकऱ्यांना आश्वासन। राज्यातील शाळा 25 सप्टेंबरला राहणार बंद। शिक्षक संच मान्यता कंत्राटी भरतीचा कायदा रद्द करण्याची मागणी। मागणीसाठी शाळा बंद ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार। महाबळेश्वरमध्ये 250 इंच पावसाची नोंद। 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू। आता नागरिकांना पाऊस थांबण्याची प्रतीक्षा। राज्यात साखर हंगामाची सुरुवात नोव्हेंबरनंतरच होणार। दिवाळीनंतरच ऊस गाळप हंगाम सुरू होणार। कर्नाटकात 15 नोव्हेंबरला सुरू होणार ऊस गाळपाचा हंगाम। मालेगाव तालुक्याचा पाण्याचा प्रश्न सुटला। तालुक्यामध्ये नाविन्यपूर्ण बंदिस्त पाईपलाईन प्रकल्प। बंधारे, तलाव, नदीला श्रीफळ वाहत मंत्री दादा भुसेंच्या हस्ते जलपूजन। छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतूक पोलिसांनी केली मोठी कारवाई। 21 मद्यपी वाहन चालकांवर कारवाई। 335 वाहन चालकांची केली तपासणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।